जसं शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी महाराष्ट्राच्या भूमीला लागलेला कलंक अशी एका व्यक्तिमत्वाला साजेशी अशी पदवी देऊ केली, तेव्हापासून ती कलंक नावाची पदवी त्या व्यक्तीचा पिच्छा पुरवते। जिथे कुठे ही व्यक्ती जाते तो कलंक पाठीपाठी जातोय। अगदी तसाच प्रश्न मी जर आज तुम्हाला विचारला की कोकणच्या पुण्यभूमीला लागलेला कलंक, जर हा प्रश्न मी तुम्हाला विचारला, तुमच्या डोळ्यासमोर नेमका कुणाचा चेहरा येतो बरं? अगदी क्षणाचाही विलंब न दवडता तुमच्या डोळ्यासमोर 3 थोबाडं नक्कीच येत असतील। आता माझ्या आजच्या व्हिडिओचा आणि या 3 थोबाडांचा काहीही संबंध नाही, डिस्क्लेमर। जर तसा संबंध आढळला तर तो केवळ निव्वळ एक योगायोग समजावा। असो, चला आपल्या स्टाईलने आपल्या या व्हिडिओची सुरुवात करूयात। बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांना अगदी काहीच वेळापूर्वी एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला। TV9चा हा व्हिडिओ होता। यामध्ये एक व्यक्ती बघा कशी बरळते, मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल। ही व्यक्ती काय म्हणते, वैभव नाईक हा आमदार कसा झाला याचं मला नवल वाटतं। तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा, अगदी 3-3.5 मिनिटांचा हा व्हिडिओ आहे। त्याच्यानंतर मी माझं विश्लेषण करतो, जरा पाहून घ्या। मला खरोखरच कळत नाही हा माणूस आमदार कसा झाला। ज्यांचे बिंडोक डोक्याची लोक जर आमदार झाली तर मग त्याच्यावरूनच तुम्हाला मतदारसंघाचा अंदाज लागला असेल। तुम्हाला माहितीसाठी सांगतो, तो कार्यक्रम अख्खा जो हाताळला गेला तो नेव्हीने हाताळला। जे पैसे राज्य सरकाराकडून देण्यात आले हे नेव्हीकडे जमा करण्यात आले। जो काय DPTCचा उल्लेख करण्यात आला, हे सगळे पैसे कुठे जमा होतात तर नेव्हीकडे जमा, कारण नेव्ही ऑपरेटर होती, नेव्हीच सगळा कार्यक्रम हाताळत होती। तो जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला वैभव नाईक आणि कुटुंब आलं होतं बघायला। पासेस जे दिले गेले ते पण नेव्हीने दिले। तो अख्खा कार्यक्रम नेव्हीचा होता। तुम्ही देशाच्या नेव्हीवर संशय घेताय? म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे की नेव्हीने BJPला पैसा दिला, हा आरोप आहे का त्यांचा? त्यांनी सांगावं की तुम्ही देशाच्या नेव्हीवर संशय घेताय आणि नेव्हीने BJPला पैसे दिले। म्हणजे काय माणूस आहे, काय डोकं आहे माणसाने। बोलायच्या अगोदर आहे ना, आपण एका पदावर आहोत, आमदार आहोत, त्याचा विचार केला पाहिजे। दुसरी गोष्ट, तुम्हाला जर भ्रष्टाचार झाला असं वाटत असेल ना तर तुम्ही त्याचे पुरावे निवडणूक आयोगाकडे दिले पाहिजे। कारण का जर निवडणुकीचा विषय तुम्ही काढताय तर मग निवडणूक आयोग आहे, मग तुम्ही निवडणूक आयोगाला का तुम्ही दिले नाहीत? तुमच्याकडे जे विषय होते ती डिटेल द्यायला पाहिजे होती। आणि बोलावं, कोणी बिंडोक उठणार आणि सांगणार रिकाम टेकडा की असं झालं तसं झालं। अरे बाबा पुरावे दे ना। अच्छा, आजपर्यंतच्या आरोपामध्ये वैभव नाईकाच्या एक तरी तथ्य मिळालं का? मी त्याच्यावर आरोप केले होते की जेव्हा महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा वैभव नाईक तिथे 15 मिनिटात कसा पोचला। मला एका व्यक्तीने फोन केला, त्या व्यक्तीचा नंबर त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत, म्हणजे काही दिवसांपासून ते आत्तापर्यंत बंद आहे। मी पत्रकारांना बोलून सांगू शकलो असतो की ह्यांनी गायब केला। मला नेगेटिव्ह राजकारण करायचं नाही साहेब, मला नेगेटिव्ह नाही राजकारण करायचं। मी गायब झाला असा एकदा तरी उल्लेख केला का? मोबाईल बंद झाला, ह्यांनी केला, ह्यांनी पाठलाग केला, नाही केला। आपल्याला त्या विषयामध्ये जोपर्यंत, मी तेव्हाही पत्रकार परिषदेमध्ये बोललो होतो, जोपर्यंत माझ्याकडे 100% माहिती नाही मी कोणावरही आरोप करणार नाही, तुमच्यासमोर ठेवीन। पण वैभव नाईकांसारखा व्यक्ती सातत्याने कुठल्या ना कुठल्या काड्या घालण्याचा प्रयत्न करतो। त्याचा वेळ जात नसेल कदाचित। 2 निवडणुका त्यांनी ह्याच काड्या घातल्या आणि त्यांना असं वाटलं की त्यांना यश मिळालं। पण आता लोकांनाही लक्षात आलेलं आहे की ह्याच्या आरोपांना हातपाय नसतात। हा होळीला दिवाळी साजरी करतो, दिवाळीला क्रिसमस साजरी करतो, ह्याच्या कुठल्याही जीवनाला अर्थ नाही। हा स्वतः ठेकेदार असल्यामुळे ह्याला कोण घरी विचारत नाही, ह्याला कोण आता मतदारसंघात विचारत नाही। मतदारसंघासाठी सांगण्यासारखं काही नाही, म्हणून काय करायचं, तिथून विषय वळवायचे आणि कुठले तरी फालतू आरोप करायचे। त्याच्या पलीकडे वैभव नाईकाला आम्ही काडीची किंमत देत नाही। हा निलेश राणे काय म्हणतो की वैभव नाईकांना आम्ही कवडीचीही किंमत देत नाही। जेवढी किंमत वैभव नाईकांना त्यांच्या मतदारसंघात आहे ना, तेवढी किंमत, त्याच्या 1% ही किंमत तुम्हाला तुमच्या घरात नसणार आहे। हे आम्ही इथे बसून सांगतो।
वैभव नाईकांना त्यांच्या मतदारसंघात काय किंमत आहे ना, हे तुमच्या वडिलांचा पराभव करून त्यांनी सिद्ध केलेलं आहे. जे एकाळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांचा पराभव करून वैभव नाईकांनी आपली किंमत सिद्ध केलेली आहे, स्वतःच्या जीवावर सिद्ध केलेली आहे. 2 टर्म खासदारकीमध्ये पडलेल्यांनी ही अक्कल शिकवायची गरज नाही. लक्षात घ्या, तुमच्या वडिलांचा दुसरा पराभव हा मुंबईच्या वांद्रे पूर्वमध्ये झालेला आहे, शिवसेनेने केलेला आहे. आणि तिसऱ्या पराभवाची ती हॅट्रिक करायची संधी मला वाटतं भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून आमची चुकली, नाहीतर अंधेरी पूर्वेमध्ये अगदी मशालीवर तिसरा पराभव तुमच्या वडिलांचा आम्ही तिथे लिहून ठेवला होता. यांनी शिकवायचं वैभव नाईकांना त्यांच्या मतदारसंघात किंमत आहे की नाही. हा व्यक्ती काय म्हणतो मला कळत नाही, ही अशा प्रकारची व्यक्ती आमदार कशी बनू शकते, हाच प्रश्न आमचा आहे. तुमच्या घरातली माणसं खासदार कशी बनली, हा आमचा प्रश्न आहे. याचे सगळे पुरावे आपण तिकडे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला दिलेले आहेत. स्वतः विनायक राऊतांची या संदर्भातली याचिका देखील आहे. आणि हे बेना म्हणतंय की तुमच्याकडे पुरावे असतील तर ECI कडे द्या, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे. यांना माहिती नसेल दिलेत की नाही दिलेले आहेत. आता वैभव नाईकांनी नेमकं काय केलं याच्या दुखत्या नसेवर हात ठेवला. पण ह्यांनी वैभव नाईकावर आणखी काय काय आरोप केलेत की होळीला दिवाळीला क्रिसमस वगैरे साजरे करतात म्हणे. तुमचा अवकाळी बैलपोळा साजरा करायचा आम्हाला, अवकाळी बैलपोळा. त्यामुळे ते होळी दिवाळी वगैरे सोडून द्या. हा आरोप काय करतो पहा, ह्यांचे गायब करण्याचे धंदे आहेत. म्हणजे ज्याने कोणी ह्यांना माहिती दिली त्या व्यक्तीचा फोन आजतागायत लागत नाही. आता ह्यांच्यासाठी अशा व्यक्ती शोधून काढणं कठीण होतं का? पण अशी व्यक्ती खरं तर असं कुठली व्यक्ती अस्तित्वातच नाही, तिला हे शोधून काढूच शकत नाहीत. हा म्हणतो मला काय ती भांडणं लावायची नाहीयेत, आम्हाला काय ते तुमचं सगळं काढायचं नाही. असेल तर काढणार. आता विचार करा वैभव नाईकांनी नेमकं आज असं काय केलंय. वैभव नाईकांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. ती प्रेस कॉन्फरन्स देखील तुम्ही ऐका. वैभव नाईकांनी थेट आरोप केलेले आहेत. वैभव नाईक म्हणतायत तो जो आपटे नावाचा मुलगा होता त्याला फक्त आजपर्यंतला 26 लाखच रुपये पे करण्यात आलेले आहेत, त्याला देण्यात आलेले आहेत. त्यानंतर वैभव नाईक हे देखील म्हणाले की मोदींच्या हेलिकॉप्टरला जे काही इंधन पुरवलं गेलं ते जिल्हा नियोजनच्या निधीतनं देण्यात आलं. जिल्हा नियोजनच्या निधीतनं मोदींच्या हेलिकॉप्टरला. बरं, ते हातात पुरावे घेऊन बसले होते. या संदर्भात त्यांनी याचिका देखील करणार आहेत ते म्हणे हायकोर्टामध्ये. आता मला सांगा, एवढे आरोप खुल्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स मध्ये हातात पुरावे घेऊन वैभव नाईक करतायत. जर एकदा हा व्हिडिओ पहा ना, तुम्हाला कळेल नेमकं वैभव नाईक काय म्हणालेत. शिल्पकार जयदीप आपटेला फक्त 26 लाखच मिळालेत असाही नाईकांनी दावा केलाय. अहो एवढंच नाही तर नौसेनेच्या कार्यक्रमात मोदींच्या हेलिकॉप्टरमधील इंधन देखील जिल्हा नियोजन समितीच्या पैशातून टाकण्यात आलं होतं असंही वैभव नाईक म्हणाले. या सगळ्या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचं सांगत वैभव नाईकांनी राणे पिता पुत्रांना थेट आव्हान दिलंय. कारण हे 5.5 कोटी रुपयेचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. आणि ह्या भ्रष्टाचारातनं नारायणींच्या निवडणुकीमध्ये जे पैसे वाटप झाले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असून देत, सुशोभीकरण असून देत, ह्या नौसेनेच्या कामातनं पैसे असून देत, किंवा जे रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण झाले आहे त्याचंसुद्धा पुन्हा बिल काढून त्याच्यातनं पैसे असून देत. आणि असा मोठा भ्रष्टाचार या झालेला आहे. मोदींच्या हेलिकॉप्टरसाठी जिल्हा नियोजनमधनं पैसे, असं महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासात पहिलं असेल. मोदींच्या गाडीमध्ये हेलिकॉप्टरमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जिल्हा नियोजनचे पैसे, मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये डिझेलला पैसे नाही, मोदींकडे नाही आहेत. असं पहिल्यांदाच आहे की हे लेखी पत्र दिलं आहे त्यांनी. मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये डिझेल भरण्यासाठी जिल्हा नियोजनमधनं पैसे दिले. पुतळ्याच्या भ्रष्टाचारानंतर अनेक गोष्टी आता हळूहळू उघड होऊ लागलेल्या आहेत. खरं तर मूर्तिकार आपटे यांना 26 लाख रुपये आतापर्यंत पोच झालेले आहेत अशी माहिती पोलिसांच्या जबाबात दिल्यानंतर या पुतळ्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार आहेच. आता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. समजा वैभवजी नाईक शिवसेनेचे आमदार, डॅशिंग आमदार, यांनी जो आरोप केलेला आहे की या सगळ्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या उभारणीमध्ये जो काही भ्रष्टाचार झाला
त्या भ्रष्टाचाराचा पैसा नारायण राणेंनी आपल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केला, त्या पैशाचा उपयोग केला, हा त्यांचा आरोप आहे वैभवजी नाईक साहेबांचा. किंवा दुसरा आरोप जो आहे विनायकजी राऊत साहेब शिवसेना नेत्यांचा, की या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रचंड असा पैसा वाटप करण्यात आलेला आहे. त्याचे अनेक व्हिडिओ तुम्हा सर्वांच्या समोर सोशल मीडियावर चांगलेच खेळत होते. कित्येक दिवस हे व्हिडिओ खेळत होते. कशा प्रकारे साहेबांनी पाकिट पाठवलंय वगैरे सगळे व्हिडिओ तुम्ही पाहिलेले आहेत. आणि याच्याही पेक्षा भयानक असे व्हिडिओ तिकडे आपण सादर केलेले आहेत पुरावे म्हणून. आता समजा त्यांचाही आरोप म्हणजे विनायकजी राऊत साहेबांचा आरोप देखील बिनबुडाचा आहे असं आपण समजा. मग तुमचा अपमान झालाय ना या सगळ्यामध्ये? झालाय की नाही झालाय? म्हणजे आमच्यावर असे बेछूट आरोप, बिनबुडाचे आरोप, तथ्यहीन आरोप जर केलेले आहेत, एकही जण या दोघांच्या विरोधात एक साधी तक्रार देखील करत नाही. याचं कारण तुम्हाला माहितीये, कारण या सगळ्या आरोपांमध्ये तथ्य आहे. कार्यवाही किंवा कारवाई होत नाही यांच्यावर, तो भाग वेगळा. कारण आता शेवटी संस्था या कुणाच्या हातातल्या आहेत हे काही वेगळं सांगायची गरज नाही. सगळे पुरावे दिल्यानंतर देखील कारवाई होत नाही, हे काही वेगळं का होत नाही हे काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पण लक्षात घ्या, ज्या राणे कुटुंबाचं अस्तित्व शिवसेनेने संपवलं, त्या राणे कुटुंबाला पुन्हा एकदा राजकीय जीवनदान देण्याचं, त्या फाटक्या भुग्यामध्ये पुन्हा एकदा हवा भरण्याचा खोडशाळपणा या भारतीय जनता पक्षाने जाणून बुजून केलेला आहे. कारण यामध्ये भारतीय जनता पक्षाचा स्वार्थ आहे. कोकणामध्ये शिवसेना लढण्याची ताकद या भारतीय जनता पक्षामध्ये नाही. त्यामुळे असे हे फाटके भुगे फुगवायचे. ज्यांनी शिवसेनेमध्ये आपला काही काळ काढलेला आहे अशा नेत्यांमध्ये ती हवा भरायची आणि शिवसेनेच्या विरोधात सोडून द्यायचं. तुम्ही पहा ना, संबंध महाराष्ट्रावर हेच घडतंय. शिवसेनेच्या विरोधात तुम्हाला लढण्याची ताकद नाही, त्यामुळे शिंदे गट तयार केला गेला. शिवसेनेतनच शिवसेनेचीच माणसं बाहेर काढून शिवसैनिकांच्याच विरोधात शिवसैनिक उभे केले गेले. ही कमळीची ब्रिटिश नीती आहे बरं का. हे काही तुम्हाला वेगळं सांगायची पुन्हा मला गरज वाटत नाही. ही ब्रिटिश नीती आहे. आपल्याच माणसांना आपल्याच माणसांसमोर उभं करायचं. पण लक्षात घ्या, कोकणी माणसांनी आताही यांना नाकारलंच होतं. पण कसं झालं, साहेबांची शेवटची निवडणूक आहे, साहेब पुन्हा कधी निवडणुकीला उभे राहतील की नाही, कोकणी माणसांना एक भावनिक साथ घालण्यात आली. होय, हा फॅक्टर महत्वाचा ठरला महत्वाचा हा फॅक्टर. त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल, पैसा वाटप अमाप झालं, अमाप पैसा वाटप. त्यानंतर तिसरी खेळी काय करण्यात आली, विनायक राऊत हे नाव असलेला एक डमी उमेदवार तिथे उभा करण्यात आला, जेणेकरून शिवसैनिकांचं काही मतदान तिथे फिरेल. लक्षात घ्या, अनेक गोष्टी आहेत. ही चिटिंग या भारतीय जनता पक्षाच्या रक्तात आहे, रक्तात. 30-32 हजारांचा हा काय तो फरक, 30-32 हजारांचा अमाप पैसा वाटप. या सगळ्या पैशांच्या पुढे, करोडोंच्या पुढे शेवटी निष्ठा कुठेतरी कमी ठरली असंच म्हणावं लागेल. आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आव्हान करतो, माझ्या मायबाप कोकणी जनतेला आव्हान करतो. आज शिवसेना तुमच्या दाराशी आलेली आहे, तुमच्या दरबारात शिवसेना आलेली आहे. या शिवसेनेच्या शिलेदारांच्या पाठीशी, या निष्ठावंतांच्या पाठीशी जे कोणी शिवसेनेचे उमेदवार कोकणात उभे असणार आहेत, भास्करजी जाधव असतील, राजनजी साळवी असतील, वैभवजी नाईक असतील, जे कोणी शिवसेनेचे उमेदवार कोकणात उभे असतील, त्या सर्वांच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद कायम ठेवा. या कोकणामधून शिवसेना वाढली, शिवसेना रुजली, शिवसेना फुलली. कोकण हा कायम शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. तो कालही होता, आजही असेल आणि भविष्यातही राहणार आहे. तुम्ही सर्व शिवसैनिकांनी, सर्व माझ्या कोकणी बांधवांनी आपल्या शिवसेनेला पुन्हा एकदा ते गतवैभव प्राप्त करून द्यायचं आहे. तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.